नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 200 ची तेजी, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 200 ची तेजी, पण कधी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात 200 ची तेजी। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात 200 ची तेजी। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अशी अनुकूल परिस्थिती कधी निर्माण होणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात 100% येणार 200 ची तेजी, या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेमध्ये सोयाबीनची आवक सुरू होईल, परंतु अमेरिकेतील उत्पादन भरमसाठ वाढणार ही गोष्ट अगोदर घोषित झाल्या कारणास्तव जी काय पडझड बाजारात व्हायला हवी होती ती होऊन गेली। म्हणजे अमेरिकेतील उत्पादन वाढलं तरी देखील बाजार घटण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे आणि याचाच फायदा कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळू शकतो। असं मानलं जात आहे की 30 सप्टेंबर पर्यंत जागतिक बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला $10.5 प्रति बुशेल्स क्रॉस करताना दिसेल आणि जर असं घडलं तर आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव $10.5 प्रति बुशेल्सच्या आसपास पोहोचताना दिसेल। आणि मग जर देशांतर्गत बाजारातील तेजीचा विचार केला तर $10.5 प्रति बुशेल्सच्या आसपास जर 30 सप्टेंबर पर्यंत भाव चाललाय जागतिक बाजारात, तर देशांतर्गत बाजारात सुद्धा जो सध्या बाजारभाव 4000 ते 4400 च्या दरम्यान या 200 ची तेजी येणार आणि बाजारभाव तुम्हाला सांगतो या ठिकाणी वाढणार आणि ही जी 200 ची तेजी आहे ती बाजारभावाला अनुकूल असणारी गोष्ट पुरवणार आणि त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जो आहे तो 30 सप्टेंबर पर्यंत 200 रुपयांना वाढून कमीत कमी 4200 ते जास्तीत जास्त 4500 च्या दरम्यान पोहोचताना दिसणार। अनुकूल परिस्थिती आली तर 30 सप्टेंबर पर्यंत एखाद्या दिवस बाजारभाव 4500 पार जाऊ शकतो आणि जर तो गेला तर आश्चर्य वाटायला नको। पण तुम्ही म्हणाल सप्टेंबर महिन्याच्या बाजारभावाचा आम्हाला काय घेणं देणं, पण लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्यात देशात सोयाबीनची आवक सुरू होणार, तेव्हा सप्टेंबर महिन्यातील ही सोयाबीनची बाजारभाव पातळी ऑक्टोबर महिन्यातील नवीन हंगामातील बाजारभावाची दिशा निश्चित करणार एवढं मात्र खरं। तर मित्रांनो,
ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% या ठिकाणी 200 रुपयानं वाढणार। तो कधी वाढणार तर 30 सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।